नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाग आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस। धुळे लोकसभा महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये तसेच सोनगीर गावात प्रचारसभा संपन्न। धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेच्या प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक दरेगावमध्ये पार पडल्या प्रचार सभा। धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेच्या प्रचारार्थ बागलाण तालुका आणि सटाणा शहरातील शिवसैनिकांचा मेळावा। धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आरपीआयची बैठक। आणि नाशिकमधील गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाला कला रसिकांचा उदंड प्रतिसाद। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचारसभा घेण्यात आली। धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष महाआघाडीतर्फे निवडणूक लढवित असलेले उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचारसभा घेण्यात आली। या सभेला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी संबोधित केलं। सभेला हाजी सियाजुद्दीन, करीम सेठ, हाजी साबिर सेठ, अल्ताफ शेख, सव्वाल अंसारी, वसीम मंत्री, पप्पू मसालेवाला, शबीर मंसूरी, आसिफ मेमन यांच्यासह नागरिक उपस्थित होते। हालांकि राज्यसभा के अंदर इस बिल को नामंजूर कर दिया गया, लेकिन इन्होंने ऑर्डिनेंस लाकर 3 तलाक का मसला, 3 तलाक का कानून बना दिया। दोस्तों और साथियों, जब जमहूरियत की बात होती है, कश्मीर में महबूबा मुफ्ती कांग्रेस के साथ हुकूमत बनाना चाहती है तो हुकूमत बनाने नहीं दिया जाता है, वहां पर ऑर्डिनेंस लाया जाता है और गवर्नर राज नाफिज कर दिया जाता है। दोस्तों और साथियों, यही भाजपा सरकार है कि महाराष्ट्र में, मध्य प्रदेश में, उत्तर प्रदेश में अल्पसंख्यक समाज के लोग ज्यादा रहते हैं और बैल बछड़े का गोश्त खाते हैं, इसलिए इन्होंने गौवंश कायदा, गौवंश हत्या कायदा लागू कर दिया। अगर हम इसको समझे, हमारे हिंदू भाई बहन यहां बैठे हैं कि गाय को हम समझ सकते हैं कि गाय एक पवित्र जानवर है, उसकी हिंदू मजहब में बहुत मुकद्दस को माना जाता है, लेकिन बैल का क्या, बछड़ों का क्या, उसका क्या वजूद है? वो क्यों बंद कर दिया गया? वो इसलिए बंद कर दिया गया, दोस्तों और साथियों गौर कर सुनिएगा, वो इसलिए बंद कर दिया गया, जो चीज आपको पसंद है, जो चीज आपको लाइक करती है, जिस चीज की मजहब आपको इजाजत देता है, वो चीज आरएसएस के लोगों को, भारतीय जनता पार्टी के लोगों को नापसंद है। मालेगांव में और 2008 में धुलिया शहर में की जो दंगल आपने देखी होंगी, जो हादसा आपने देखा है, वो हादसा पैदा करने वाली साध्वी प्रज्ञा सिंह को भोपाल से भारतीय जनता पार्टी ने उम्मीदवारी दी। हमारा एक ईमानदार पुलिस ऑफिसर हेमंत करकरे साहब को हमारी उसकी तलतल लगी, इसलिए हेमंत करकरे साहब पाकिस्तानी अतिक्रमण में, पाकिस्तानी आतंकवादी के हल्ले में मारे गए। एक कहने वाली औरत को उम्मीदवारी दे दी। आप सोचो, और आने वाले दौर में अपना कीमती वोट कुणाल बाबा के घड़ियाल कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ सोनगीर येथे सभा घेण्यात आली। गावोगावी प्रचार रॅलीही निघाल्या। धुळे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष महाआघाडीतर्फे रिंगणात असलेले उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील सोनगीर येथे प्रचारसभा घेण्यात आली। या सभेला महाआघाडीचे नेते, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ महाआघाडीच्या वतीने धुळे तालुक्यातील नगाव, धमाने, जापी, शिरडाणे, डांगरी यासह विविध गावांमध्ये जोरदार प्रचार रॅली काढण्यात आल्या। या प्रचार रॅलींना गावोगावी चांगला प्रतिसाद देऊन कुणाल पाटील यांचं स्वागत करण्यात आलं। मामू, जमहूरियत भी खतरे में है, यानी आपका भी तवज्जो चाहता हूं। तर या गद्दार भामरेंनी त्याच्या राम पॅलेस मध्ये वेळोवेळी या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे 50 जे डिसेंबरच्या महिन्याला अखेर मध्ये निवडून आलेले यांचे 50 नगरसेवक
15 ते 17 वेळा बैठक बोलावली, 15, 16, 17च्या वर यांचे नगरसेवक येत नाही. 35 नगरसेवकांना 3 महिन्यामध्ये कळून गेलं की भारतीय जनता पार्टी काय, म्हणून ते उपस्थित राहत नाहीये मीटिंगांना. मग मी समाजाचं प्रबोधन करतो, मला कळत नाही का? हा, 3 महिने ज्यांना भारतीय जनता पार्टीत गेले त्यांना भारतीय जनता पार्टी समजून गेली, मला कळाली नाही का? शेवटी मी आशावादी होतो की कुठेतरी यांच्यात सुधारणा झाली, व्हायला पाहिजे, झाली नाही, म्हणून मला त्यांच्या विरुद्ध बोलावं लागू राहिलं. डॉक्टर पेशाला कलंक लावणारा मनुष्य हा डॉक्टर सुभाष भामरे आहे. इतकं खोटं बोलतो. अरे तो सरड्या गिरगिट, अरे तोही बाबा वेळ घेतो रंग बदलायला, पण याला तेवढाही वेळ लागत नाही. बोला. 29 तारखेच्या या लोकसभेच्या निवडणुकीकडे बघताना खऱ्या अर्थाने अत्यंत गंभीरपणे आपण या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे. कारण पुढच्या 5 वर्षामध्ये नेमक्या या मतदारसंघाला कोणत्या दिशेला घेऊन जायचं, या मतदारसंघामध्ये काय काय कामं आपल्याला करायचे ते ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक तुमच्या आपल्या सर्वांच्या दृष्टीने, ह्या मतदारसंघाच्या दृष्टीने, प्रत्येक गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. मी जवळपास गेल्या महिन्याभरापासून प्रचार करतोय, प्रत्येक गावागावामध्ये जातोय, सभांचं नियोजन होतंय. मी तुम्हाला या ठिकाणी अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो की सटाण्यापासून, बागलांपासून ते शिंदखेड्यापर्यंत जवळपास अनेक गावांना मी गेलो, अनेक प्रचारसभा केल्या. आणि धुळे ग्रामीणमध्ये प्रचारसभा करावी की नाही, मी स्वतः यावं की नाही, कारण की मतदारसंघ फार मोठा आहे, 6 तालुके आहेत. आणि या 6 तालुक्यांमध्ये 4 ग्रामीण आणि 2 महानगरपालिका आहेत, धुळ्यासारखी, मालेगावसारखी महापालिका. तर एरिया खूप मोठा आहे, त्यामुळे धुळे ग्रामीणमध्ये कमीत कमी वेळ द्यावा, असं आपल्या घरी कमी वेळ द्यावा असं ठरलं होतं. पण योग असतात आणि त्या योगामुळे आज पहिली सभा धुळे ग्रामीणमध्ये माझी होते, ती सोनगीर या गावामध्ये होते. याचा मला खरंच मनापासून आनंद होतो, कारण सब घर के लोग हैं और आप लोगों ने भी सोचा रहेगा कि इसको बुलाने का है, हमने दिल से बुलाया और मैं आ गया यहाँ पे. वातावरण अतिशय चांगलं आहे, तुम्हाला सर्वांना उत्सुकता आहे की काय परिस्थिती आहे, आणि तुम्हाला वाटतं आहे की नेमका उधर कैसा है, सोनगीर में कैसा है, ऐसा सटाणा में है क्या, बागलान में क्या है, मालेगाव में क्या है. तर परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. मी प्रत्येक गावागावामध्ये जेव्हा जातोय अत्यंत उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी शेतकरी असतील, सर्वसामान्य माणूस असेल, त्या ठिकाणी कष्टकरी माणूस असेल, व्यापारी असतील, हे सर्वजण अत्यंत उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत करतायत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्यावेळी भाजपाला निवडून द्यायचं नाही हा निर्णय सर्वसामान्य माणसाने करून टाकलेला आहे. आणि त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे, हे समजण्यामध्ये काय हरकत नाही. गेल्या 2-3 वर्षाला तुम्ही इतिहास बघितला, हे सरकार सगळ्याच ठिकाणी अयशस्वी झालं. शेतकरी नाराज, कर्मचारी नाराज, व्यापारी नाराज, खालच्या वर्गातल्या वरच्या वर्गातल्या सर्व नाराज आहे. परंतु त्या बीजेपीच्या लोकांनी एवढा अहंकार आलेला आहे, कारण आमच्या कोणी काही करू शकत नाही. मित्र, ही जनता जनार्दन ही सगळ्यांचे बाप असते, आणि ही जशी तुम्हाला डोक्यावर घेऊ शकते तशी खाली सुद्धा लाताडू शकते. मित्र, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ओबीसी आरक्षणाचा कोटा होता 27%. या 27% मध्ये ओबीसी मध्ये तेली, माळी, कोळी, सुतार, अल्पसंख्याक यांची मुलं डॉक्टर होत होती, इंजिनियर होत होती, यांची मुलं मोठमोठे अधिकारी होत होती. यांनी काय केलं, ती जागा 2% आणली. म्हणजे सुताराच्या मुलाने आता सुतारी कामच करायचं, लोहाराच्या मुलाने लोहारी काम करायचं, माळ्याच्या मुलाने फुलाचंच काम करायचं. म्हणजे ही यांची अशी पद्धत सुरू आहे. मित्र, याच्याकरता आपल्याला सर्वांना लढा द्यायचा आहे. आणि हे जे लबाड लोक बसलेले आहेत आपले, या लबाडांना या देशामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना घरी बसवायचं. मित्र, ज्या ज्या वेळेस ओबीसींकरता कोणी लढायला येतो, ओबीसींकरता कोणी पुढे येतो, ओबीसीचं नेतृत्व तयार होतो,
त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांना जेलीत टाकलं जातं. तुम्हाला माहिती आहे आदरणीय भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते आहेत, संपूर्ण देशात ते ओबीसीचे काम करत आहेत. या लोकांना खटकलं. कुठलाही गुन्हा नसताना, कुठलाही पुरावा नसताना आदरणीय भुजबळ साहेबांना 2 ते 2.5 वर्ष यांनी तुरुंगात टाकलं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक येथे सभा घेण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या वतीने निवडणूक लढविणारे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक येथे प्रचारसभा घेण्यात आली. या सभेत नामदार दादा भुसे यांनी डॉक्टर भामरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा जो देश आहे, विशाल देश आहे, याला एक संघ बांधायचं कोणी काम केलं असेल तर या संविधान आणि डॉक्टर बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्या सगळ्यांवर आहे. आणि म्हणून काँग्रेसवाले लबाड लोक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आणि चरित्र मी सांगायची गरज नाही, आपल्या प्रत्येकाच्या रसात, नसात आणि रक्तात आहे. डॉक्टर बाबासाहेबांना सगळ्यात जास्त त्रास दिला असेल तर काँग्रेसवाल्यांनी. निवडणुकीत पाडायचं पाप केलं असेल तर ते काँग्रेसवाल्यांनी. तेच काँग्रेसवाले आज भाजपच्या विषयी, शिवसेनेच्या विषयी, युतीच्या विषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सत्य काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात जास्त सन्मान जर कधी मिळाला असेल तर युती सरकारमध्ये. दादासाहेब, मी लंडनला गेलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बॅरिस्टर होत होते त्यावेळेस एका ठिकाणी एका बिल्डिंगमध्ये भाड्याची खोली घेऊन राहत होते आणि ते आमच्यासाठी राष्ट्रीय स्मारक आहे. 70 वर्षापर्यंत काँग्रेसवाल्यांनी तिकडे ढुंकूनही बघितलं नाही. आपल्या युती सरकारच्या माध्यमातून ती पूर्ण बिल्डिंगच विकत घेतली आणि त्या बिल्डिंगचं राष्ट्रीय स्मारक केलं. आणि लंडनला मी जेव्हा विमानतळावर उतरलो संरक्षण राज्यमंत्री म्हणून, माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं मला आधी सगळ्यात आधी त्या पवित्र वास्तूचं दर्शन घ्यायचंय, मला तिथे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दरेगाव येथे सभा घेण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना मित्रपक्ष महायुतीतर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दरेगाव येथे प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी नामदार दादा भुसे, रामा मिस्त्री, सुरेश निकम, भारत चव्हाण, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, UR पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशः विश्रांतीनंतर. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5वी ते 12वी साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 वर्षापासून सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची व्यवस्था असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल. शाळेची वैशिष्ट्ये: मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी-12वीच्या 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEETच्या स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी, फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इंडोर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ऍक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ, गुणवत्ता विकासासाठी, शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या www.cbse
सैनिकी स्कूल मोराणे .org. आमचा संपर्क क्रमांक 70 289 10 499. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस. आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, 6 वारी व 9 वारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोलगल्ली, धुळे. फोन नंबर 025 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचे दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्धडोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बाथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लकवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केल्याने आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते 4 चाकी गाडीत येत होते, नंतर 2 व्हीलरवर यायला लागले, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे. आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं. चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं. आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर, 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94 045 66 161. चला जेवण करूया. हा वाढू का? अव तर ठेवा ते फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धुवा. अव थांब अव मी बीवीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिकने फवारणी कर राहिनो. काय बीवीजी कंपनीनं ॲग्रोमॅजिक? हा अरे बीवीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी औषध छे. म्हणून खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधासना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नाना 50% अशी भरघोस वाढवत. म्हणजे फवारा मारणाऱ्याला बी इजा नाही? बिलकुल नाही. परसबाग, बंगलामधला फुलझाडे, हॉटेलमधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मना भाऊले बी सांगस त्यानं बंगला म्हटला रोपेसले आणि वावर म्हटला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का हो भेटच कोठे? अव दुयामा
धुयामा, क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ बागलाण तालुका आणि सटाणा शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना मित्रपक्ष महायुतीतर्फे निवडणूक लढवित असलेले उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ बागलाण तालुक्यातील आणि सटाणा शहरातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नामदार दादा भुसे यांनी मार्गदर्शन करून डॉक्टर सुभाष भामरेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. या मेळाव्याला भगवान भोंगे, डॉक्टर प्रशांत सोनवणे, बंडू बच्छाव, जयप्रकाश सोनवणे, अरविंद सोनवणे, मुन्ना सोनवणे, लालचंद सोनवणे, अनिल सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरं मनमाड इंदूर रेल्वे माझ्या लोकसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये जातो. गेल्या 40 वर्षापासून मागणी होती. मनमाड इंदूर रेल्वे नुसती मंजूरच नाही करून घेतली, त्याच्यासाठी 9,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काका, त्याच्यासाठी रेल्वेने नाव पैसा द्यायचा नाही, स्टेट गव्हर्नमेंटने काही द्यायचं नाही. हे सगळा पैसा शिपिंग मंत्रालयाचं JNPT जे बंदर आहे, JNPTच्या माध्यमातून इक्विटी 55% राहील आणि अशा रीतीने त्या पैशाचीही तरतूद झालेली. लँड ॲक्विजिशनचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात मालेगाव हे जंक्शन असणार आहे. मालेगावला लॉजिस्टिक पार्किंग मिळणार आहे आणि धुळ्याजवळ या बागलाण तालुक्याच्या सिंचनाचे जेवढे प्रश्न असतील, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपण असाल, गिरीश भाऊ असतील, मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रात गडकरी साहेब आहेत, सुरेश प्रभू साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून मोठमोठे निधी आणण्यात मी यशस्वी झालो, याचा निश्चित आनंद आहे. बागलाण तालुक्यातील सगळे सिंचनाचे प्रश्न, दावाडे पामेर पोट कालवा असेल, हरणबारी डावा कालवा असेल, हरणबारी उजवा कालवा असेल, केजर तारीख क्रमांक 8 असेल, केजर तारीख क्रमांक 8 वाढीव, त्याचप्रमाणे केजर डावा कालवा, अपर पुनर्चा विषय असेल, हे सगळे 25 वर्षापासून प्रलंबित प्रश्न. कारण बागलाण तालुक्यासारखा सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी हवं आहे. पण बागलाण तालुक्यात मी एक बघितलं दादासाहेब, मी जेव्हा प्रचाराला जायचो सगळे शेतकरी मला एकच सांगायचे, आम्हाला काही समाज मंदिर देऊ नको, आम्हाला काही इतर गोष्टी देऊ नको, आमच्या शेतापर्यंत पाणी या. आता हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना आपली ही घरातली बैठक आहे, घरातली सभा आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या लोकसभेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIची महायुती होती. महायुतीच्या माध्यमातून निवडणुका संपन्न झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका त्यानंतर ज्या 6 महिन्यांनी झाला, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपली युती तुटली. गेल्या 25-30 वर्षांच्या पासून या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्यासाठी, देश हिताच्यासाठी, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी जी युती शिवसेना प्रमुख पदाने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने झालेली होती, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काही कारणास्तव युती आपली तुटली. आणि मग मागचे 4 वर्ष मला वाटतं की आपल्याला विरोधकांची गरज नाही पडली, आपणच एकमेकांच्या विरोधात भांडत असतो. आणि हो म्हणा नाही म्हणा, काही प्रमाणात दुरावा शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मध्ये, नेत्यांच्या मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झाला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी धुळ्यात RPIची बैठक पार पडली. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपा, शिवसेना, RPI, आठवले गट आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने निवडणूक लढवित असलेले उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी धुळे शहरात RPIचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला RPIचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिक जाधव, डॉक्टर राहुल भामरे, संजय जाधव, भरत चव्हाण, शशिकांत वाघ, सागर धिवरे, शंकर खरात, मीनाताई बैसाने, देविदास वाघ, आबा खंडारे, भगवान बाविस्कर यांच्यासह RPI कार्यकर्ते उपस्थित होते. सातत्याने खासदार म्हणून आणि नामदार म्हणून डॉक्टर सुभाष रामराव भामरे यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी जे काम केलं, काही कामं पूर्ण झालीत, काही कामं अपूर्ण आहेत, पण अपूर्ण कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. या आपल्या धुळे जिल्ह्याचं आणि मालेगाव आणि नाशिक जिल्ह्याचं भाग्य उजळणारं आणि या परिसराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून
बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा प्रकल्प जर आणला असेल, या प्रकल्पासाठी गेल्या 40 वर्षापासून या जिल्ह्यातल्या अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलन केली, प्रश्न पेटवला, मतं घेतली, निवडून आले, पण मनमाड धुळे इंदोर रेल्वे लाईनचा प्रश्न सोडू शकले नाही. ते काम डॉक्टर सुभाष रामराव भामरे यांनी केलं. येते 5 वर्ष आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. डॉक्टर सुभाष रामराव भामरे यांनी हे जर या मतदारसंघातून निवडून आले तर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. आणि जर दगा फटका झाला तर विकासाची खीळ बसणार आहे. कुणाला उमेदवारी दिली? ज्यांच्या घरामध्ये गेल्या 40-50 वर्षापासून सत्ता आहे. स्वर्गीय चुडावण अण्णा पाटील ते आज हयात नाहीत, त्यांच्याबद्दल बोलणं मला योग्य दिसत नाही, माझे मित्र होते. पण जेव्हा ते पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी धुळ्यासाठी HL हा कारखाना देण्याचं मान्य केलं होतं, घोषणा झालेली होती. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. नाशिकमधील गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाला कला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नाशिक येथील गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे दिनांक 20/4/2019 शनिवारी रोजी एक दिवसीय चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार राजेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई येथील अष्टपैलू चित्रकार आणि JJ स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनी मेघमाला गडकरी, नाशिक येथील शैक्षणिक समुपदेशक तथा चित्रकलेचा छंद जोपासणाऱ्या तरुण महिला चित्रकार शोभा रॉय आणि सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्तीनंतर आपल्या चित्र काढण्याच्या छंदाला जोपासणारे सिनियर सिटीजन स्वराज भादुरी या त्रिवेणी चित्रकारांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मुंबई येथील अष्टपैलू चित्रकार आणि JJ स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनी मेघमाला गडकरी या रेखाचित्र, तैलचित्र आणि या क्रिलिक माध्यमातून चित्र काढत असतात. विशेष म्हणजे पेंटिंग्समध्ये विशेष आवड असून विविध रेसिपी गोळा करण्यात त्यांच्या कामाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. तर शोभा रॉय नाशिक येथील वास्तव्यात असून मधुबनी, ऑइल, बाटल्यांवरील पेंटिंग साकारण्यात त्यांचा हातखंडा आहे. तर सेवानिवृत्तीनंतर स्वराज भादुरी यांनी विविध चित्र काढण्याचा छंद जोपासला आहे. तैलचित्र विविध साकारण्यात येणारी हातोडी आहे. सकाळपासून दिवसभर सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाला कलाप्रेमीचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे नाशिक प्रतिनिधी तेजस पुराणिक यांनी. तर चित्रकार राजेश सावंत आणि मुंबई येथील चित्रकार मेघमाला गडकरी यांच्याशी दिलखुलास संवाद साधला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलने. सर, हे जे आर्ट एक्झिबिशन आहे, चित्रप्रदर्शन आहे, उद्घाटन केलं तुम्ही, काय फिलिंग आहे आता? नमस्कार. सर्वप्रथम मी तिन्ही कलाकारांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मी चित्रकार राजेश सावंत, साधारण 20-21 इंटरनॅशनल अवॉर्ड आपल्या देशासाठी मी या 7-8 वर्षात मिळवलेले आहेत. तर आज मला ह्या तिन्ही कलाकारांनी भादुरीजी, रॉय मॅडम, गडकरी मॅडम यांचे चित्रप्रदर्शनाचं उद्घाटनाला उद्घाटक म्हणून येण्याची संधी मिळाली. खूप छान वाटते. तिघांचंही काम बघून मला खूप आनंद वाटला आहे की खूप पॅशनेट होऊन हे आर्टिस्ट काम करत आहेत आणि वेगवेगळ्या इझममध्ये, वेगवेगळ्या रंगप्रकारामध्ये खूपच छान काम केलं आहे. सर, तुम्ही स्वतः एक आर्टिस्ट आहात, वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे. नाशिकचे जे नवोदित आर्टिस्ट आहेत जे या क्षेत्राकडे वळू पाहतात त्यांच्याबद्दल त्यांना काय मेसेज द्याल? नाशिकचे चित्रकारांसाठी किंवा अपकमिंग कुठल्याही चित्रकारांसाठी मी एवढं सांगेन की चित्रकला हे जे क्षेत्र आहे हे खूप मोठं आणि व्हास्ट क्षेत्र आहे. हे खूप चांगलं दालन आहे एक करिअर करायच्या दृष्टीने. तर नक्कीच सिरियसली ह्या विषयाकडे विचार केला पाहिजे. हॉबी म्हणून काही चित्रकार काम करताना दिसतात किंवा रसिक काम करताना दिसतात. ती हॉबी न राहता ते व्यावसायिक तेकडे कसं जाईल हे चित्र असा त्यांनी प्रयत्न करावा आणि त्याच्यासाठी योग्य जे प्रयत्न आहेत की खूप चांगल्या चित्रकाराची कामं बघणं असतील, एक्झिबिशन बघणं असेल आणि स्वतःचं सेल्फ वर्क असेल, सतत काम करत राहणं, त्याच्यात नक्की त्यांना योग्य दिशा आणि योग्य प्लॅटफॉर्म मिळेल असं मला वाटतं. सर, सध्याच्या शिक्षणाची जी शिक्षण पद्धती अभ्यासक्रमाची आहे त्या अभ्यासक्रमामध्ये विशेषतः कला, ललित कला या विषयांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तर शासनाची उदासीनता त्या बाबतीत दिसते. तर मग शासनाने एक सक्रिय भूमिका घ्यावी असं वाटत नाही का शालेय अभ्यासक्रमात? खरं आहे, अगदी तुमचा प्रश्न अगदी आजच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्नावर तुम्ही हात घातला आहे. अत्यंत खेदाने मला बोलावंसं वाटतं की पूर्ण भारतामध्ये सर्वात चांगली जर परंपरा असेल चित्रकलेची जोपासलेली ती महाराष्ट्र राज्याने जोपासलेली आहे. तर आपण पूर्ण संबंध भारतामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राने खूप सुंदर, खूप
उच्च कोटीची चित्रकला आजपर्यंत जगभराला दिलेली आहे. खूप मोठे मोठे कलावंत ह्या फील्डमधून बाहेर पडलेले, की पूर्वीचं आपलं नाशिकचे जरी घेतलं की वाघो कुलकर्णी, शिवाजी तुपे यांचं खूप मोठं नाव आहे. पूर्वीचे एस एल हरदनकर, रजा अशी मोठी नावं आपण घेत येते. पण आज जर बघितलं उदासीनता गव्हर्नमेंटची की शालेय अभ्यासक्रमामधूनच चित्रकला हा विषय हद्दपार कसा होईल याचं मोठं षडयंत्रच घातल्यासारखं मला वाटतं. ही खूप चुकीची गोष्ट आहे की कलासारखा विषय कसं का त्यांना अनावश्यक वाटू शकतो. मग उद्याला स्पोर्ट्स त्यांना अनावश्यक वाटेल. मग कला असेल किंवा क्रीडा असेल ह्या विषयांचा जर अंतर्भाव कला अभ्यासामध्ये नसेल तर विद्यार्थ्यांची विकास कसा होईल, सर्वांगीण विकास. कारण सर्वांगीण विकासासाठी नुसतं अभ्यास आणि इतर विषय हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच हे पण पूरक विषय महत्त्वाचे आहेत. तर ह्या गोष्टी अपेक्षित आहे, याच्यावर गव्हर्नमेंटने विचार करावा. प्रदर्शन आम्ही तिघांनी मिळून लावलेलं आहे आणि तिघांनी एकत्र येण्याचं म्हणजे माझे काका त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या इच्छेमुळे आम्ही सगळे एकत्र आलो आणि सुरुवात केली. आणि माझी सुरुवात प्रदर्शनाची आधी झालेली आहे, पण चित्रकलेची सुरुवात मी लहानपणापासून केली आहे. माझ्या आईवडिलांकडून वारसा मिळाला आहे. नंतर माझ्या पतींनी माझ्या सासरकडच्याने खूप मदत केली म्हणून ते सुरू झालं. मी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पेंटिंग करते, पेन्सिल स्केचेस पण करते. आणि माझं विचार आहे की आता पुढच्या पिढीने पण हे चालू ठेवावं. सगळ्यांना म्हणजे कलेमध्ये सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी कला असते ती त्यांनी जोपासली पाहिजे. आणि एक प्रकारे स्ट्रेस ह्याच्यामुळे कमी होतो. आयुष्यामध्ये जे स्ट्रेस असतं ते कमी होतं याच्यामुळे. कुठली तरी कला जोपासली चालू ठेवली पाहिजे. मॅडम, तुम्ही हे सगळं चित्रकला जी केलेली आहे ही करताना तुम्हाला साधारण किती कालावधी लागला हे सगळे पेंटिंग पूर्ण करायला या प्रदर्शनासाठी? या प्रदर्शनासाठी म्हणता येईल, पण एकेका पेंटिंगला साधारण आता ते डिपेंड करतं. तुम्ही पेन्सिल स्केच काढले तर तुम्हाला 1-2 तासात होऊ शकतं, 4 तास लागू शकतात. ऑइल पेंटिंगला वेळ लागतो, वॉटर कलर थोडं लवकर होऊ शकतं, त्याप्रमाणे होतं. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे लोकसभा महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटीलांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये तसेच सोनगीर गावात प्रचारसभा संपन्न. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेच्या प्रचारार्थ मालेगाव तालुक्यातील सायने बुद्रुक दरेगावमध्ये पार पडल्या प्रचारसभा. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेच्या प्रचारार्थ बागलाण तालुका आणि सटाणा शहरातील शिवसैनिकांचा मेळावा. धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेच्या प्रचारार्थ नियोजन करण्यासाठी RPIची बैठक. आणि नाशिकमधील गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाला कला रसिकांचा उदंड प्रतिसाद. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.